हो, अगदी 10 ते 15 साड्या तुम्ही दिवसात पिकोफॉल करू शकता. पण केव्हा? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कामामध्ये या टिप्स वापराल, त्यावेळेस तुम्ही अगदी दिवसात 10 ते 15 साड्या पिकोफॉल करू शकता. तुम्हाला जर तुमचं काम स्पीडने आणि वेळेत पूर्ण करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करा. जेवढ्या साड्या तुम्हाला उद्या पिकोफॉल करायच्या आहेत, तेवढ्या साड्या तुम्हाला आज रात्रीच काढून ठेवायच्या आहेत. साडीतील ब्लाऊज पीस जर कट केले नसतील, तर तुम्हाला साडीतील ब्लाऊज पीस कट करायचे आहेत. प्रत्येक साडी चेक करून घ्यायची. साडीतील ब्लाऊज पीस कट केला नसेल तर कट करून साडीचा नेसता पदर आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला पिको करायचा असतो. पिको करायला सोपं जावं यासाठी आपल्याला नेसता पदर सरळ करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर काही वेळा पदराच्या साईडला सुद्धा आपल्याला पिको करावा लागतो, तर तो सुद्धा भाग आपल्याला एकदम सरळ करून घ्यायचा आहे. प्रत्येक साडीतील ब्लाऊज पीस कट करून आपल्याला साड्या पिकोफॉल करण्यासाठी तयार करून ठेवायच्या आहेत. आता जेवढ्या साड्यांना तुम्हाला फॉल लावायचे आहेत, तेवढ्या साड्यांचे फॉल तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. काढून घेतलेले फॉल तुम्हाला वॉश करायचे आहेत. वॉश करायचं म्हणजे काय करायचं? फक्त तुम्हाला पाण्यामध्ये फॉल बुडवून घ्यायचे आहेत आणि चांगले पिळून तुम्हाला झटकून ते फॉल सुकण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. आता प्रत्येक फॉल वॉश करायचा असतो का? हा मोठा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो, बरोबर? फॉल वॉश करायचा की नाही हे कसं ओळखायचं? तर बघा, इथे मी धनश्रीचे फॉल घेतलेले आहेत. आता या फॉलच्या पॅम्पलेटवरती इथे बघा लिहिलेलं आहे वॉश बिफोर यूज. म्हणजे आपल्याला हा फॉल लावण्याच्या अगोदर हा फॉल आपल्याला वॉश करायचा आहे. आलं लक्षात? आपल्याला सर्व फॉल वॉश करून चांगले पिळून झटकून सुकायला ठेवून द्यायचे आहेत. हे सर्व आपल्याला आज रात्रीच करून ठेवायचं आहे. आलं लक्षात? किंवा तुम्हाला ज्यावेळेस टाइम भेटेल त्यावेळेस तुम्ही फॉल वॉश करून सुकवून ठेवू शकता. आता जेवढे फॉल तुम्ही वॉश करून सुकवून घेतलेले आहेत, त्या सर्व फॉलला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. जेवढे फॉल तुम्हाला लावायचे आहेत तेवढे सर्व फॉल आपल्याला एकदमच प्रेस करून घ्यायचे आहेत. प्रेस करून किंवा इस्त्री करून ठेवलेले फॉल खराब होऊ नये यासाठी आपल्याला फॉल फोल्ड करून ठेवायचे आहेत. त्यामुळे फॉल खराब होत नाहीत. जसे फॉल प्रेस होतील तसे आपल्याला ते फोल्ड करून ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे जसे आपल्याला फॉल लागतील तसे आपण ते यूज करू शकतो. हे बघा, या पद्धतीने आपल्याला फॉल फोल्ड करून ठेवून द्यायचे आहेत. आता जेवढ्या साड्या पिकोफॉल करायच्या आहेत तेवढ्या साड्यांना लागणारे मॅचिंग धागे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मॅचिंग धाग्याबरोबरच आपल्याला बॉबिन सुद्धा भरून ठेवायचे आहेत. जेवढ्या कलरच्या साड्या आहेत तेवढ्या कलरच्या आपल्याला बॉबिन केस भरून ठेवायचे आहेत. आपला जो मशीनचा बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये आपण मॅचिंग धागे आणि बॉबिन केस आपण ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला जेव्हा जो कलर लागेल तेव्हा तो आपण वापरू शकतो. पिकोफॉल करण्यापूर्वी आपल्याला फॉल किंवा पिको करण्यासाठी जो मशीनचा फूट लागतो किंवा दाब लागतो तो आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. ज्या ज्या साड्या आपल्याला पिकोफॉल करायच्या आहेत त्या सर्व साड्या आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. आतापर्यंत तुम्हाला जेवढ्या मी स्टेप सांगितलेल्या आहेत त्या स्टेप तुम्हाला पिकोफॉल करण्यापूर्वी वापरायच्या आहेत. पिकोफॉल करायला बसण्यापूर्वी तुम्हाला ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायच्या आहेत. ओके, धागे असतील, बॉबिन असतील, कात्री असेल किंवा चॉक असेल, तुम्हाला हे सर्व मशीनचा जो बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये ठेवून द्यायचं आहे. पिकोफॉल करायला बसल्यानंतर उठबस करायची नाही. तुमची जी काही कामे असतील घरातील म्हणा किंवा ब्लाऊजची जी काही कामे असतील ती तुम्हाला आधीच करून घ्यायची आहेत. एकदा पिकोफॉल करायला बसलं की अजिबात उठबस करायची नाही. जेवढ्या साड्यांना आपल्याला पिको करून फॉल लावून घ्यायचे आहेत तेवढ्या सर्व साड्यांना आपल्याला पिको करून फॉल लावून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा आपल्याला एकाच साडीमध्ये 3-3 कलरचे धागे वापरावे लागतात. पिकोला वेगळा धागा वापरावा लागतो, फॉलला वेगळा धागा वापरावा लागतो किंवा पदराच्या साईडचा कलर चेंज असतो त्या साईडला सुद्धा आपल्याला वेगळा धागा वापरावा लागतो. तर त्यासाठी पिकोफॉल करण्यापूर्वी आपल्याला साडी चेक करून घ्यायची आहे आणि जेवढे आपल्याला कलरचे धागे लागतील तेवढे धागे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप केलं तर तुमचं कामही चांगलं होतं. त्याचबरोबर तुमचं काम सुद्धा फास्ट व्हायला मदत होते. तुम्ही जर फक्त पिकोफॉलच करत असाल तर तुम्ही अगदी इझिली 10 ते 12 साड्या तुम्ही दिवसात करू शकता. पण जर तुम्ही ब्लाऊजही शिवताय आणि पिकोफॉलही करताय तर अशा वेळेस तुम्हाला दिवसातून 4 ते 5 जरी साड्या पिकोफॉल करता आल्या तरी खूप आहे. समजा कस्टमरने तुम्हाला साडी पिकोफॉल करण्यासाठी आणि ब्लाऊज शिवण्यासाठी दिली तर तुमची पहिली स्टेप काय असणार आहे? तुम्हाला पहिल्यांदा साडीतला ब्लाऊज पीस कट करून ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे.
ब्लाऊज शिवण्यापूर्वी साडीला पिकोफॉल अजिबात करायचा नाही. ज्यावेळेस ब्लाऊज पूर्ण कंप्लीट शिवून तयार होईल त्यावेळेसच साडी पिकोफॉल करण्यासाठी घ्यायची आहे. बऱ्याचदा आपल्याला डिझाईनसाठी साडीतील कपडा वापरावा लागतो. अशा वेळेस जर आपण आधीच साडीला पिकोफॉल करून ठेवला तर आपल्याला साडीतील कपडा वापरता येत नाही. एखादा ब्लाऊज तुम्हाला साधा शिवायचा असेल, तुम्हाला साडीतील कपडा लागणार नसेल तर तुम्ही मात्र आधीच साडीला पिकोफॉल करून ठेवला तरी सुद्धा चालेल. आता समजा आपली एक साडी पिकोफॉल करून झालेली आहे, ओके, तर ती साडी तशीच ठेवून द्यायची आहे का? अजिबात नाही. साडी तुम्हाला फोल्ड करून ठेवायची आहे. फोल्ड कशी करायची? आपण जशा निर्या करतो साडीच्या तशा सेम आपल्याला निर्या पूर्ण साडीच्या करून साडी ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत सगळ्या साड्यांना पिको करून फॉल लावून होत नाही तोपर्यंत हात शिलाई करण्यासाठी साड्या अजिबात घ्यायच्या नाहीत. ओके, ज्यावेळेस सर्व साड्यांना पिको करून फॉल लावून होईल त्यावेळेसच तुम्हाला फॉलला हात शिलाई करण्यासाठी तुम्हाला साड्या घ्यायच्या आहेत. यामुळे काय होतं, तुम्हाला हात शिलाई करायला बसल्यानंतर उठबस करावी लागत नाही. तुम्ही स्टेप बाय स्टेप पटपट साड्यांना हात शिलाई करू शकता. हात शिलाई करण्यापूर्वी तुम्हाला सर्व साड्या तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत. एक साडी झाली की तुम्हाला ती साडी फोल्ड करून घरी घालून ठेवून द्यायची आहे आणि दुसरी साडी तुम्हाला हात शिलाईसाठी घ्यायची आहे. तुम्ही बघताय मी साडीला पिना लावून घेतलेले आहे. फॉलला जर आपण अशा पिना लावून घेतल्या तर आपल्याला हात शिलाई पटपट करता येते किंवा हात शिलाई केल्यानंतर साडीला कुठेही चून दिसत नाही. अगदी परफेक्ट आपला फॉल लागला जातो आणि हात शिलाई सुद्धा परफेक्ट होते. ज्या साड्या सुळसुळीत असतात किंवा सिल्की असतात त्या साड्यांना हात शिलाई करताना खूप त्रास होतो. तर अशा सुळसुळीत साड्यांना तुम्ही पिना लावू शकता, म्हणजे तुम्हाला हात शिलाई करताना प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही पटपट हात शिलाई करू शकता. हात शिलाईसाठी धागा काढताना काय करायचं, 4 पदरी धागा काढायचा आणि 2 पदर तुम्हाला ओपन ठेवायचे आहेत आणि 2 पदराला तुम्हाला गाठ मारून घ्यायची आहे. हात शिलाई करण्यापूर्वी तुम्हाला 2 सुळ्यांमध्ये धागे ओवून ठेवायचे आहेत, म्हणजे एक धागा संपला की तुम्ही लगेच दुसरा धागा कंटिन्यू करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे ॲटलिस्ट 2 हात शिलाईच्या सुया असल्या पाहिजेत. असं जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं तर तुमचं काम अगदी झटपट होतं. ज्या कामासाठी तुम्हाला जास्त वेळ लागतो ते काम तुमचं अगदी कमी वेळात होऊन जातं. साड्यांमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत आणि त्यानुसार आपल्याला फॉलही लावावा लागतो. कटवर्क साड्या असतात, नेटच्या साड्या असतात, डिझायनर साड्या असतात, काही साड्यांना खालून पायपिंग असते, बऱ्याचशा साड्यांना मोती लेस असते किंवा डिझायनर लेस असते. अशा साड्यांना आपल्याला साडीनुसारच फॉल लावावा लागतो. काही डिझायनर साड्यांना तर आपल्याला हातानेच फॉल लावावा लागतो. एकदा फॉलला हात शिलाई करायला घेतली की एक साडी होईपर्यंत अजिबात उठायचं नाही. एक साडी झाली की साडी व्यवस्थित फोल्ड करून घडी करून तुम्हाला साईडला ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी साडी घ्यायची आहे. तुम्ही फक्त पिकोफॉलच करत असाल तर तुम्ही तुमच्या कामाचं व्यवस्थित नियोजन करा आणि त्यानुसार तुमचं काम करा. तुम्ही दिवसात ॲटलिस्ट 10 ते 12 साड्या किंवा 15 साड्या तुम्ही आरामात पिकोफॉल करू शकता. समजा दिवसात तुम्ही 10 जरी साड्या पिकोफॉल केल्या तरी सुद्धा तुम्ही एका दिवसात तुम्ही 400 ते 500 रुपये कमवू शकता. पण हे केव्हा पॉसिबल आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे दिवसात ॲटलिस्ट 10 ते 12 साड्या तुमच्याकडे पिकोफॉलसाठी येतील. बरोबर, तुमच्याकडे जर कस्टमर येत नसतील किंवा साड्या जर पिकोफॉलसाठी येत नसतील तर तुम्ही एकतर सोशल मीडियाचा वापर करू शकता. आता सोशल मीडिया म्हणजे काय, आपलं व्हॉट्सॲप असतं. व्हॉट्सॲपला आपले बरेचसे ग्रुप असतात. बरोबर, त्या ग्रुपवरती डायरेक्ट मेसेज टाकून द्यायचा आहे की आमच्याकडे साड्यांना पिकोफॉल करून मिळेल. किंवा तुमच्या आसपास जर टेलरिंग शॉप असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या घराच्या आसपास बोर्ड जरी लावला तरी सुद्धा तुमच्याकडे साड्या पिकोफॉलसाठी येतील. तुम्हाला जर काम करायचं असेल, 4 पैसे मिळवायचे असतील तर कोणत्याही कामाला कमी समजू नका. सुरुवातीपासून तुम्हाला ज्या मी टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स जर तुम्ही तुमच्या कामामध्ये वापरल्या तर 100% तुम्ही दिवसात 10 ते 12 साड्या सहज पिकोफॉल करू शकता. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर हे सहज शक्य आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.